सर्व काय आहे? रामजी, तुम्ही इथे? तुम्ही सर्व एकत्र येऊन इथे काय करता? साहेब, आमच्या गावात स्पृश्य लोकांनी आमचं जगणं मुश्किल करून टाकले. तुमचं सरकार आहे तेव्हा तुम्हीच आमची मदत करू शकताय. तुम्ही माझ्या बरोबर आत या. बाकीच्यांनी इथेच बाहेर थांबा. चला या. केवळ हात जोडू नका, साष्टांग दंडवत घाला. चला चला, झोपा. मला वाटत होतं की तुम्ही देखील तुमच्या विद्यार्थ्याप्रमाणे झुकायला नकार द्याल, परंतु चांगलंच केलं. तुम्ही स्वतः झोपलात. नाहीतर आमचा असा समज झाला असता की हे न झुकण्याचे संस्कार त्या अस्पृश्य जातीच्या मुलावर तुम्हीच केले आहेत. मला काही समजलं नाही. तुम्ही इतके मूर्ख तर नाही आहात की माझं म्हणणं तुम्हाला कळतच नाहीये. आणखी काय काय शिकवले तुम्ही त्या अस्पृश्य जातीतल्या तुमच्या विद्यार्थ्याला? मला वाटतं तुम्ही त्या भीमराव बद्दल बोलता आहात. हो. त्याला मी कमी आणि परिस्थितीनेच जास्त शिकवलं आहे. मी तर बरेचदा स्वतःच त्याच्याकडून शिकत असतो. मी फक्त त्याला शिकवतो आणि तो मला ज्ञान देतो. वाह, असे काही गुणगान गात आहात त्याचे. तो कोणी मनुष्य नसून कोणीतरी अवतारी पुरुष आहे. महाराज, आता मी अवताराबद्दल काहीच सांगू शकत नाही, पण मी हे आवर्जून सांगू इच्छितो की तो कोणी सामान्य माणूस नाही. तो इतरांपेक्षा वेगळा आहे. त्यामुळेच तर तुम्ही तुमची इब्रत दिलीत त्याला. कसला सन्मान? तुमचं आडनाव आंबेडकर. तुम्ही दत्तक तर नाही घेतलं ना त्याला? म्हणजे तुम्ही तुमच्या ताटात जेवायला देतच असाल त्याला. तशी इच्छा तर आहे, पण माझी हिम्मत होत नाही. जातीय विषमता इतकी खोलवर रुजली आहे की त्यातून बाहेर पडणं खूपच अवघड वाटतंय. पण मला हे आवर्जून सांगावंसं वाटतंय की त्या अस्पृश्य लोकांबद्दल माझ्या मनात अजिबात द्वेष नाहीये. मग तुम्ही असं का नाही करत? तुमच्या नावासोबत सकपाळ का नाही जोडत आहात? म्हणजे तुमचं प्रेम एक समान होऊन जाईल. महाराज, तुम्ही माझ्यावर नाराज आहात का? नाराजी तर नाही, पण खंत आहे की तुम्ही स्वतः चांगले बनण्यासाठी या अस्पृश्य लोकांना वाईट बनवत आहात. यासाठी जर तुम्हाला जातीच्या बाहेर केलं तर तेव्हा काय कराल तुम्ही? महाराज, मी एक शिक्षक आहे. तुम्ही माझ्यापासून माझे पद हिरावून घेऊ शकता, माझी संपत्ती हिरावून घेऊ शकता, माझी जात हिरावून घेऊ शकता, पण माझं मन नाही हिरावून घेऊ शकत. माझे ज्ञान नाही हिरावून घेऊ शकत. माझं काम आहे मुलांना शिकवणं आणि मी शिकवणार.
तुमचं जे काम आहे ते तुम्ही करा. थांबा गुरुजी. तुमचं शिक्षण समाजाला तोडण्याचं काम करत आहे आंबेडकर. तुम्ही त्या लोकांना फूस लावून त्यांना आनंद वाटेल अशा गोष्टी करून स्वतःला महान बनवण्याचा प्रयत्न करत आहात. परंतु लक्षात ठेवा, हे जर असंच चालू राहिलं तर सर्वच्या सर्व चिरडले जातील आणि त्यांच्या सोबत तुम्ही सुद्धा. शतकांपासून चिरडले तर जात आहेत ते लोक, पण मला आता असं वाटतंय की जसजसा हा मुलगा मोठा होईल तसतसा त्या चिरड्यावर अंकुश नक्कीच ठेवेल. चुकीचा समज आहे तुमचा. जर तो असाच राहिला तर तो मुलगा आणि त्याचा बाप दोघांनाही मारून टाकू. कुणालाच काही कळणार नाही. महाराज, मला असं वाटतंय की येणाऱ्या काही वर्षात भीमरावला अडवणाऱ्यांना कोणी लक्षातच ठेवणार नाही. पण जर का हा मुलगा असाच चालत राहिला तर एक दिवस नक्कीच इतिहास घडवेल. आणि इतिहास माझ्यामुळे नाही तर त्याच्या वडिलांमुळे घडवेल. कारण त्याचे वडील एका शिक्षकाप्रमाणेच त्याला मार्गदर्शन करत आहेत. त्याला मोठ्या प्रेमाने आणि समजावून सांगत आहेत की समाजात आपल्या हक्कांची लढाई कशी लढायची असते, कसं एक एक पाऊल पुढे टाकायचं असतं. आज्ञा असावी. याचे सुद्धा पाणी बंद करा. तुमच्या विहिरींमधून पाणी घेण्यावर याला सुद्धा मनाई करा, जेणेकरून याला देखील कळेल की धर्म आणि समाजाच्या कामकाजामध्ये अडथळा निर्माण करणाऱ्याला मदत करण्याचा परिणाम काय असतो ते. जशी आपली इच्छा महाराज. आजपासून यांचे पाणी देखील बंद. हे बघा रामजी, तुम्ही स्वतः सरकारी नोकरीत होतात. सरकारला नेहमी शांतता हवी असते आणि शांततेसाठी काही वेळा न्यायासोबत तडजोड करावी लागते. रामजी, हे संपूर्ण प्रकरण प्रशासनाचं कमी आणि समाजाचं जास्त आहे. त्यामुळे प्रशासनाची आणि तुमची मजबुरी समजून घ्या आणि इथून निघा. याचा निर्णय समाजच घेईल. माझा ऐका, शांतपणे काही दिवस कशी तरी पाण्याची व्यवस्था करा. जे शक्तिशाली आहेत त्यांची सत्ता स्वीकारण्यात कसलीच अडचण येता कामा नये. जेव्हा स्वतः शक्तिशाली व्हाल तेव्हा सत्ता आपोआप येईल. मग तेव्हा वाटेल ते करा. साहेब, एक गोष्ट सांगू काय? मी तुम्हाला तोडगा सांगतोय आणि तुम्हाला मला गोष्ट ऐकवायची आहे. ऐकून तरी घ्या. एक माणूस होता, त्याचा एक मुलगा होता. दोघं बी आमच्याच जातीचे होते. त्या गावात काही अशी माणसं होती की ज्यांनी अशीच अडचण निर्माण केली होती. मग त्या माणसाच्या मुलानं आपल्या जातीच्या एक एक पुरुषाचं, बाईचं, मुलांचं सगळ्यांचं नाव लिहून त्या स्पृश्य लोकांकडे गेला आणि त्यासनी एक एक नाव वाचून दाखवलं आणि म्हणला, काय वाटेल ते झालं तरी आम्ही झुकणार नाही. हे गाव नाही सोडणार. साहेब, त्या मुलाच्या अंगावर कुठलीच वर्दी नव्हती आणि तो वयाने बी एकदम लहानच होता. पर त्याच्याकडे काय होतं ठाव आहे? ज्यानं त्याला एवढं धाडशी बनवलं तो होता त्याचा विश्वास. कारण तो न्यायाच्या बाजूने होता आणि तुम्ही चौकीत असून बी अन्यायाच्या बाजूने आहेसा. आता तुमच्याकडनं कुठली अपेक्षाच उरली नाही. आम्ही आमचं बघून घेऊ आणि आम्ही तोवर वाट नाही बघणार. जेव्हा आम्ही शक्तिशाली होऊ, आमच्या हातात सत्ता येईल, तेव्हा आम्ही काहीतरी करू. हे बघा साहेब, सरकार शक्तिशाली लोकांसाठी नाही,
ते दुबळ्या लोकांसाठी जास्त जबाबदार आहे. आणि हा साहेब, गोष्टीत जो बाप होता तो म्या आहे, आणि जो मुलगा होता तो माझा मुलगा आहे, भीमराव. साहेब, विश्वास बसत नाहीये का तुम्ही माझ्या बाबास ते सन्मान द्यायला आला होता, पण आज जेव्हा माझा बाबा आपल्या सन्मानाबद्दल बोलायला आला आहे तर तुम्ही एक शब्द बी बोलना झालाय. नाही म्हणजे तुम्हासनी ही वर्दी, हे पद लोकांच्या सन्मानाचं रक्षण करण्यासाठी दिलेलं आहे. चल. भाऊ, काय झालं? काय म्हणले साहेब? माघारी चला. ही अशी भांडी वाजून ह्यासनी तुमच्या गरजेचा आवाज नाही ऐकू येणार. चला चला चला. अहो ताई, अहो नका रडू. हे बघा, समजा ठीक होईल. नका रडू, सांगते ना. आणि तुम्ही समजा बी घाबरू नका. ते समजा गेलेत ना. हे बघा, इंग्रज सरकार आपली मदत नक्की करत. हा, बघाच तुम्ही, ते आपल्या हिरी नक्की साफ करतील. आणि जो पतूर आपल्या हिरीचं पाणी पिण्यायोग्य होत नाही ना, तो पतूर त्यांच्या हिरी बी आपल्यासाठी उघड्या करतील. हा आई, तुम्ही काळजी बाबा नका. आले. काय काय म्हणले ते? अहो सांगा की. ते म्हणले ते आपल्याला कुठलीच मदत नाही करू शकणार. आणि ते सगळ्यात चुकीचं असं म्हणले का शांतता टिकवून ठेवण्यासाठी कवा कवा अन्यायाच्या बाजूने बी उभं राहावं लागतं. जर ते शासनात बसून चुकीच्या आणि अन्यायाच्या बाजूने असतील तर त्यांचा असण्याचा काय उपयोग? मग आता आपण समजांनी काय करायचं? काकू, असं रडू नका. ते म्हणतात का हा सरकारचा नाही तर सामाजिक प्रश्न आहे, तर आपली पुढची लढाई बी सामाजिक लढाईच असेल. पण लढाईचा अर्थ हिंसा नाही. मला सांगा, तुम्ही समजे पुढे लढाया तयार आहात? वै भीम, जसं तू म्हणशील तसंच आम्ही समदे करू. यासाठी आम्ही समदे तयार आहोत. काय मंडळी, तयार आहेत ना? कोणत्या सामाजिक लढाईबद्दल बोलतोयस आणि कुठल्या गोष्टीसाठी तयार करतोय यासनी? इथून बाहेर जा, तिथे आपलं गोणपाट अंतर आणि तिथून लांबून बघ. दादा, तू बी असं झोप. हे लोक असं नाही ऐकणार. हा काय मूर्खपणा आहे? गुरुजी म्हणले का शिकायचं असेल तर बाहेर उभं राहून शिक, पण तिथनं काय ऐकू बी येत नाही आणि काय समजत बी नाही. समधी मुलं माझ्या संग वर्गाच्या बाहेर उभं राहून शिकतील, नाहीतर म्या बी आत बसून शिकन. म्या काहीतरी विचारते, सांग की. आई, बाबा मला नेहमी हेच समजावत आलेत की अडचणीच्या टायमाला आपली जागा स्वतःच निर्माण करायची असते. आणि अशा परिस्थितीत आपली लढाई बघून समोरच्याची हिंमत हळूहळू कमी होती. आणि मी तेच करण्याचा प्रयत्न करतो आहे. राष्ट्र संविधानाचा तूच शिल्पकार, समता अन बंधुतेचा तूच सूत्रधार, लेखणीस बनविलेस शस्त्रधारदार, भेदांवर द्वेषावर करुणी तू प्रहार. साहेब माझा भीमराया, साहेब माझा भीमराया,
असं मला वाटतं. तुम्हासनी काय वाटतं ते सांगा. या मुलाचं म्हणणं बरोबर आहे. ज्या हिरीत मेलेली जनावरं टाकलेली आहेत त्या हिरींचं पाणी पुण्यांदा पिणं योग्य करण्यासाठी जे काही करता येईल ते समज आपण करूया. आणि तो पातूर आपण पाण्याच्या दुसऱ्या जागा हुडकून काढून, नाही म्हणजे तळ्या बिळ्यातलं पाणी आणून आपली गरज भागवूया. भीमराव अगदी बरोबर म्हणतोय. आम्ही तसंच करू. काय मंडळींनो? वय वय आम्ही तसंच वय, करू. अन्यायाच्या विरोधात लढणार, गुडघं नाही टेकणार. वय वय आम्ही गुडघं नाही टेकणार. आम्ही लढणार. मुंग्या. या मुंग्यांच्या जीवनापासून खूप काही शिकायला हवं माणसांना. एवढं कमी वजन असून देखील सुद्धा कितीतरी जास्त वजन वाहून नेतात या मुंग्या. वाट किती बिकट असली तरीही आपल्या इच्छित स्थळापर्यंत पोहोचतातच या मुंग्या. हो महाराज. महाराज, महाराज. काय झालं चेतन? तू एवढा अस्वस्थ कायस? शेटजी, महाराज, ती अस्पृश्य लोक आहेत ना, ती इंग्रज साहेबांना भेटायला गेली होती. आणि जेव्हा त्यांनी मदत करायला नकार दिला तेव्हा आपापसात सल्ला मसलत करून त्यांनी ह्यो निर्णय घेतला की दुसऱ्या ठिकाणावर न पाणी आणायचं. जर इथं नाही गावलं तर कुठून लांबून आणायचं. दमतील, दमून मरतील तरी बी कुठून कसं बी पाणी आणायचंच. आणि ह्यो समजा उपाय कोण सुचवताय माहितीये का शेठजी? तो मुटका भीमराव आणि त्याचा तो बाप रामजी साकपाळ. तू बोलतोयस याला प्रमाण काय आहे की ते लोक असा विचार करत आहेत? अहो महाराज, मी त्या वस्तीतून जात होतो तेव्हा मी लपून चोरून समद बोलणं ऐकलं. एक चपराक लावा याला. काय? हुकमाचे पालन होऊ दे. हो. तुम्ही स्पृश्य जातीचे लोक असून देखील अस्पृश्य जातीच्या लोकांचं बोलणं चोरून ऐकता. हीच तर तुम्हा लोकांची कमजोरी आहे. नेहमी लक्षात ठेवायचं की आपल्या वर्ण व्यवस्थेमध्ये तुमची जाती कुठली आहे आणि इतर जातीतल्या लोकांच्या तुलनेत त्याची योग्यता काय आहे. तुमची योग्यता विसरला आहात. म्हणूनच तर त्या लोकांनी त्यांची योग्यता वाढवण्याचं धाडस केलं आहे. मला माफ करा महाराज. आता ते लोक इतर ठिकाणाहून पाणी घेऊन जाण्याचा प्रयत्न करतील. जेथे जेथे पाण्याची व्यवस्था आहे त्या प्रत्येक ठिकाणाहून पाणी घेऊन जाण्यापासून आपल्याला त्यांना अडवावं लागेल. आपल्या गावात जी लहान मोठी तलावं आहेत जेथे स्पृश्य जातीचे लोक नाही जात त्या सर्व तलावात घाण टाकून द्या, कचरा टाकून द्या. आजूबाजूच्या गावातील स्पृश्य जातीच्या लोकांना सांगा की त्यांनी त्यांच्या गावातील अस्पृश्य जातीतल्या लोकांना हे सांगावं की साताऱ्यातून येणाऱ्या अस्पृश्य जातीच्या लोकांची मदत करू नका. आणि जर का त्यांनी मदत केली तर त्यांच्या विहिरी आणि तलावांमध्ये जनावरं मारा आणि ती टाकून द्या. शांतपणे राहायचं असेल तर साताऱ्यातल्या अस्पृश्य जातीतल्या लोकांची मदत करू नका. सर्व शक्ती लावा, जगणं मुश्किल करून टाका त्यांचं. हे सांगून गेला होता ना तो मुलगा. या गावातून कुणीही बाहेर जाणार नाही. सगळेच्या सगळे जातील. इतिहास साक्षी आहे. शहराच्या शहर, गावाची गावं रिकामी केली होती आम्ही. हे सगळे सुद्धा खाली होऊन जातील. वय महाराज,